तुम्हाला काय वाटते सांगा. नवीनच जेव्हा आधार दिला तिने आम्हाला पाठीशी धरावा, आम्ही त्यासने आधार देत आपलं कडेला जावं. पण दुसरे जे उमेदवार आहेत त्यांचं आता वय झालं आहे. मला वाटते रिटायरमेंटचं वय किती असतंय तर त्यांनी त्या रिटायरमेंटचं विचार करणं गरजेचं होतं. झालं पाहिजे सर. आम्ही जवळजवळ 10 वर्ष झाली मागणी करतो स्टेडियमसाठी इथं मागं. आणि त्यासाठी जर आपल्याला सपोर्ट एक हवा असतोय तो सपोर्ट म्हणून आम्ही बापूंकडे बघतोय. बापू ज्या वेळेला बापूंना आम्ही फोन केला आहे, बापू आमची अशी अडचण आहे, बापू तिथं आमच्यासाठी पाठीशी उभा राहिले. आता मी ॲट अ टाईम इंटरनॅशनलला माझी एक निवड झाली होती, तिथं मला 22 लाख मागितलेले. बारामती केलेलं नाही तिने 31 वर्षात. सगळा भोंग कारभार आहे, लक्षात घ्या. नाही कसं झालं आहे, ठराविक लोकांचाच फक्त विकास झाला आहे ह्यात. म्हणजे जी सर्वसामान्य लोक आहेत त्यांचा काही विकास झालेला नाही. यावर्षी बदल घडणार काही 100% बदल घडणार. काय ठरवलं जनतेनं, काय ठरवलं? जनतेनं विश्वबापूंना नगराध्यक्ष करायचं ठरवलं आणि बापू 100% नगराध्यक्ष होणार. ते गेली 25 वर्ष त्यांच्याकडे सत्ता असताना त्यांना सोडवता आला नाही आणि परत आज त्यांनी आश्वासन देतात की 24 तास पाणी देतो. मग 25 वर्ष झालं तुमच्या हातात सत्ता दिली, मग तुम्ही तो पाण्याचा प्रश्न का मिटवू शकला नाही? तर त्यांचा सपोर्ट चांगला आहे. राजकारणात ते आत्ता आलेत पण त्याच्या आधी समाजकार्य त्यांचं भरपूर आहे. तिने नीट विचार करावा, 5 वर्षाचा आणि 31 वर्षाचा ह्या दोन्ही ह्याच्यात किती विकास झाला की नाही. म्हणजे असं आडकाठी चालू आहेत नसते. ठराविकच आपलं फक्त उद्योग चालू करायचे, ठराविक आपलीच लोक तिथे घ्यायची आहेत आणि आपलीच फक्त चालवायची असा प्रकार चालू आहे. पण जर सत्तावर केंद्रात आणि महाराष्ट्रात जर सत्ता असेल तर हा निधी मिळणार आहे. त्यासाठी पण ईश्वरपूर शहरामध्ये ती गोष्ट होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी महायुतीचा नगराध्यक्ष, महायुतीची सत्ता ईश्वरपूर शहरामध्ये असणं गरजेचं आहे. गुलाल महायुतीचाच, भाजप महायुतीचा गुलाल आहे. नमस्कार, मी संदीप कांबळे. लाईव्ह मराठीमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत. आज आपण सांगली जिल्ह्यातील अतिशय महत्त्वाची असणारी इस्लामपूर, पूर्वीचं आत्ताचं ईश्वरपूर या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आज आपण या ईश्वरपूर या ठिकाणी आहोत. इथल्या नागरिकांना नेमकं ह्या निवडणुकीच्या निमित्तानं काय वाटतं, यापूर्वीचं कार्यभार, एकंदरीत सत्ताधाऱ्यांचे मतं आणि ह्या इथल्या नागरिकांच्या ज्या काय सुविधा आहेत ह्या कशा प्रमाणात इथल्या सत्ताधाऱ्यांनी सोडवल्या, इथल्या नगरसेवकांनी कशा सोडवल्या, इथल्या स्थानिक नेतृत्व असतील, विधानसभेचे असतील, लोकसभेचे असतील, ह्या नेतृत्वाने ह्या ईश्वरपूरकडे किती प्रमाणात लक्ष दिलं आणि इथल्या लोकांच्या जगणं कसं सुसह्य केलं हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर नमस्कार, लाईव्ह मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आपलं नाव काय? जगदीश कुशेरे. काय करता आपण? मी शेती करतो आणि मी म्हणजे असंच समाजकार्य. काय शेती? शेती आता शाळू आहे. आता ऊस नाही वे? ऊस नाही, पाणी नाही, कोरडवाहू आहे. तुमच्या इथं नदी आहे, कारखाना आहे? नाही, कसं आहे, आमचं गाव इथून 5 किलोमीटरवर आहे. तिकडं पाणी वगैरे ही कारखानदार काय पाण्याची स्कीम देत नाहीत, काय नाही. आम्हाला एक जमीन असून काय ऊस करता बी येत नाही. तो आमदारांनी काय तिथं ते त्यांचंच कार्यकर्ते बघते ते. बरं, त्यांच्याजवळ भेटायचं म्हटलं तर ते त्यांना त्यांच्या एका कार्यकर्त्याला घ्यायचं आणि भेटायचं असं आहे का. पिण्याचं पाणी तर आहे का? पिण्याचं पाणी कुठं दवा ते. पिण्याचं पाणी एकदा जर लिकेज झालं तर 8-8 दिवस येत नाही पाणी, एवढी त्यांचं हे आहे. बरं, आता तुमच्या इथले ईश्वरपूरची निवडणूक आहे, काय वाटते निवडणुकीच्या निमित्तानं मतदार म्हणून काय वाटतं? मतदार म्हणून कसं वाटतंय, इथं विश्वासबापू नगराध्यक्ष 100% होणार. आणि विश्वासबापूंचं कसं आहे, त्यांची संस्था, शिक्षण संस्था आहे, सुदगिरण आहे, पतसंस्था आहे, कितीतरी मुलांना त्यांनी शिक्षण द्यायचं काम केलं आहे त्यांनी. आणि ही चिमणभाऊ असतील, विश्वबापू असतील, यांनी म्हणजे एक कार्यकर्त्यांना म्हणजे बरोबर घेऊन चालायचं त्यांचं काम आहे. आणि त्यांना जरी भेटायचं म्हटलं तरी एखाद्या कार्यकर्त्याला घेऊन असं भेटायचं असं काय नाही, डायरेक्ट कार्यकर्ता त्यांना भेटू शकतो आहे. सर्वसामान्यातला माणूस म्हणून तुम्ही या नगराध्यक्ष आहेत का? बापू 100% नगराध्यक्ष होणार बापू. आणि बाकीचे युतीचे उमेदवार कसे आहेत? महायुतीचे सगळे उमेदवार चांगले आहेत. अक्षय कोळेकर म्हणा, प्रियंका कांबळे म्हणा, हे 100% निवडून येणार. आपलं मतदान कुठल्या वार्ड? मी 15मध्ये आहे, वार्ड नंबर 15मध्ये आमचा शेवटचाच वार्ड आहे. इथलं ईश्वरपूरचं ज्या काही सुविधा आहेत नागरिक
रस्ते असतील, पाणी पुरवठा असेल, कचरा घनकचरा, दवाखान्याचा विषय असेल, आरोग्य असेल विषयाचा, काय काय प्रमाणात सोडवले काही? काय नाही, काही तर काही कामं झालेलं नाही ती. स्वच्छता वगैरे असं काही होत नाही. पाणी काय 2-2 दिवस सुटत नाही पाणी. कचरा तर काय नाहीच विषय काय. यावर्षी बदल घडणार काही? 100% बदल घडणार. बदल काय ठरवलं जनतेनं? काय ठरवलं? जनतेनं विश्वास बापूंना नगराध्यक्ष करायचं ठरवलं आणि बापू 100% नगराध्यक्ष होणार. 3 तारखेला परिवर्तन होणार. आणि गुलाल विश्वास बापूच उदाहरणार. दुसरा महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारतो. इथलं ह्या तुमच्या तालुक्यात गेले अनेक वर्ष राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आता जे फुटल्यानंतर म्हणजे जयंत पाटलांच्या सत्ता आहे. जयंत पाटलांनी आमदारकीच्या माध्यमातून ह्या शहराच्या अंतर्गत काही कामं केलीत का? काय सुद्धा कामं केलेलं नाही त्यांनी काय करायचं, फक्त त्यांना भेटायला गेलं की आपला कार्यकर्ता. जनता इतके वर्ष काय निवडून देते पाटलांना? दंडुकशाही हो. कोण करते? काय ही मोठी लोकच की साहेबांच्या जवळचे. यावेळेस काय होईल का तसं? 100% बदल. यावेळेस होईल का तसं दंडुकशाही? आज ह्या वर्षी होणार नाही, कारण आता जनता हुशार झाली. आता त्यांना कळायला लागलं आहे काय खरं काय खोटं हे आता जनतेला कळायला लागलं आहे. आता गुलाल विश्वास बापूंचाच होणार, महायुतीचाच होणार. एक ताई आपल्याला भेटल्या इथं जाताना, आले होते खरेदीसाठी. तर आपण ताईंना विचार. ताई नमस्कार. नमस्कार. तुमच्या इथले तर निवडणूक लागली. हो, मग काय ठरवले? मग महिला वर्गाने काय ठरवले? महिला वर्गाने सांगितले की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला निवडून द्यायचं. राष्ट्रवादी आमची अजितदादा. 2 राष्ट्रवादी आहेत. माहितीची कोण आहे माहितीत? कोणाची राष्ट्रवादी? हे अजितदादा फडणवीस साहेब. आपलं काय ते अजितदादा आलते का? ते गुलाबी गाडी घेऊन आलते की त्यावेळेला आलते एक वेळ. भेटले का? भेटले की. मग आता इथं तुमच्या ह्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं तुमचा वार्ड कुठला आहे? आमचा वार्ड 15 क्रमांक. 15 क्रमांकाच्या वॉर्डातल्या महिलांना काय ठरवलं यावर्षी? काय करायचं आहे? माहितीला निवडून द्यायचं प्रचंड. का बरं असं? माहितीचं भरपूर योगदान आहे ना याला. काय केलं एकदम सांगा. काय भरपूरच सांगा महिलांसाठी. की. महिलांसाठी 1500 रुपये महिलांचा ही दिलंय हप्ता भावानी, लाडक्या भावानी. मग त्यांना मत निवडून दिलेच पाहिजे. शिंदेने दिले? शिंदेने दिले. शिंदे कोणाच्याकडे आहेत? आपल्याकडेच आहे, माहितीकडेच की. बरं, मला आता सांगा, ह्या इथं तुमच्या माहिती आहे का नगराध्यक्ष पद कोण आहे? विश्वनाथ शिंदे डांगे आमच्याकडं. डांगे सरांचं काम कसं आहे? चांगलं आहे. ते सर्वांना मदत करते, ते चांगले आहेत. भेटलं का तुम्ही? भेटले की. काय सांगताय मग त्यांच्या त्यांनी केलेल्या कामाबद्दल? ते मी काय नाही त्यांचे संपर्क, त्या चांगलं आहे माहिती. माणूस म्हणून कसा आहे तुम्ही? चांगले आहेत. फार सुंदर आहे. ते चांगले कामं करतात, सगळ्यांना मदत करतात, चांगले आहेत ते. बरं, महिलांना पिण्याचा पाण्याचा प्रश्न, महिलांना सगळ्यात मोठा प्रश्न असतो की पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे, स्वच्छता आहे, शौचालय आहे. ह्याच्यापूर्वी एवढ्या वर्ष सत्ताधारी होते तुमच्या. मग साहेबांनी केलं का काम? आता केलेतच की का साहेबांनी पण केलेत. भरपूर केलेत का? केलेत. मग आता ह्या वर्षी काय ठरवलंय माणसं? आता महिला आमच्या तर माहिती निवडून द्यायचं ठरवलंय बघा आमच्या बाजूला. लाडक्या बहिणीमुळं? हां, लाडक्या बहिणीमुळं. आता ईश्वरपूरमध्ये आणखी एक ज्येष्ठ नागरिक आपल्याकडं इथं आहेत, त्यांच्याशी बोलू आपण. काका नमस्कार. नमस्कार, बोला. आपल्या शहराची निवडणूक लागते. एक ज्येष्ठ नागरिक म्हणून, अनुभवी व्यक्ती म्हणून ह्या भागातले ज्येष्ठ नागरिक, या शहरातला आपल्याला अनुभव आहे मतदानाचा. या शहराचा विकास झाला आहे का इतक्या वर्ष? आता मी 30 वर्षे इस्लामपूर नगरपालिकेत सर्व्हिस केली आहे, त्यामुळं मला नगरपालिकेच्या संपूर्ण कामाचा अनुभव आहे. निधी वगैरे कसा मिळतो, अनुदानं कसे आणतात, काय करतात, सगळं मला माहिती आहे. पण जर सत्तावर केंद्रात आणि महाराष्ट्रात जर सत्ता असेल तर हा निधी मिळणार आहे. त्यासाठी आत्ता म्हणजे या युती सरकारला निवडून देणं गरजेचं आहे. मला सांगा, आत्ता शहराला कोणकोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे की जेणेकरून आपल्याला आणखी चांगलं वाढ होईल शहराच्या विकासामध्ये? रस्ते, गटर, बगीचा वगैरे पाहिजेत. भरपूर सोयी अजून करावी लागणार आहे. त्या काय अजून म्हणजे लोकांच्याकडून होऊ शकलेल्या नाहीत. ते आता जर निधी व्यवस्थित मिळाला तर होतील कामं ही सगळी. मला सांगा, ही कामं जर करायची असेल तर तुम्हाला उमेदवार कोण असावा, नगराध्यक्ष कोण व्हावा, जेणेकरून हे कामाला चालना मिळेल, गती मिळेल कुठतरी असं वाटतं?
भाजपचाच नगराध्यक्ष झाला पाहिजे, त्याशिवाय गती मिळणार नाही. कारण केंद्रात पण भाजप आहे, राज्यात पण भाजप आहे, त्याशिवाय याला सूर लागणार नाही कुठल्याच कामाला. एक युवा वर्ग म्हणून युवकांना ह्या ह्या एकंदरीत निवडणुकीकडं कसं बघता आपण? नाही, आत्ता सध्या विजन चांगलं आहे. आता जे भाजपचे उमेदवार आहेत नगराध्यक्षपदाचे, त्यांचं विजन चांगलं आहे आत्ता सध्या, आणि कामं करतील ते, असं नाही वाटते. युवकांना इतक्या वर्षामध्ये ह्या नगर परिषदेच्या अंतर्गत जे वास्तव्य करणारे युवा वर्ग आहे, त्यांना आत्तापर्यंत जो काही एक कालावधी होता त्याच्यामध्ये ते युवकांना काय मिळालं आहे का? आहे आत्ता सध्या तरी चालू आहे. मागील वर्षात आता काही प्रलंबित कामं आहेत, ते पण पूर्ण होतील अशी आश्वासनं चालू आहेत. होतील ते पण हळूहळू. कसं आहे, ते म्हणले तसे केंद्रात पण सत्ता भाजपची आहे, महाराष्ट्रात पण महायुतीचं सरकार आहे, तर सपोर्ट तिकडं पण होईल निधीसाठी वगैरे, ते पण करतील काहीतरी. महायुतीच्या सरकारच्या काळात कालखंड म्हणजे येणाऱ्या जर महायुती सरकार सत्ता मिळेल तर काम होतील का बरं असं वाटते हे तसं. आता त्यांना अनुभव आहे, सत्ताधारी पक्षात पण ते होते, त्यांना कामाचा अनुभव आहे, त्यांच्या घरात पण कामाचा अनुभव आहे. नगराध्यक्ष म्हणून आपण कोणाला पसंत केलं? भाजप विश्वनाथ डांगे. 25 वर्ष ह्या शहरावरती निधी आमदार असतील, खासदार असतील, आणि त्या प्रमाणात ह्या शहराला निधी मिळाला जेणेकरून शहराचा विकास होईल असं नाही मिळाला. कारण 24/7 पाण्याचा प्रश्नाचं जे प्रश्न आहे ते गेली 25 वर्ष त्यांच्याकडे सत्ता असताना त्यांना सोडवता आला नाही, आणि परत आज त्यांनी आश्वासन देतात की 24 तास पाणी देतो म्हणून. मग 25 वर्ष झालं तुमच्या हातात सत्ता दिली, मग तुम्ही तो पाण्याचा प्रश्न का मिटवू शकला नाही? असं पण आहे ना. नागरिकांचा मूलभूत हक्क आहे पाणी, स्वच्छ पाणी मिळणं. याच्याविषयी आमदार लोकप्रतिनिधी काही कामं केली नाहीत असं वाटतं तुम्हाला? केले असतील तरी उपनगरांच्या पाण्याचा प्रश्न जो आहे तो आजही मिटवता आलेला नाही, आणि ह्यांनी 24/7चा जो पाण्याचा प्रश्न मिटवतो म्हणून 25 वर्ष सत्ता भोगली, ती गोष्ट त्यांनी पूर्ण करू शकलेली नाही. बरं, आत्ताच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये जे काय मतदारांचं पाण्याचं तुमच्या म्हणजे जो मुद्दा मांडला पाणी प्रश्नाचा, हा खऱ्या अर्थानं सुटेल का नाही? कोण सोडवलं? सोडवतील, कारण नरेंद्र मोदींचं जे जलशक्ती मिशन आहे, जलजीवन मिशन आहे, त्या माध्यमातून खूपशा खेडेगावामध्ये सुद्धा आता खूप चांगल्या पद्धतीनं पाण्याची सोय व्हायला लागली आहे. पण ईश्वरपूर शहरामध्ये ती गोष्ट होणं गरजेचं आहे, आणि त्यासाठी महायुतीचा नगराध्यक्ष, महायुतीची सत्ता ईश्वरपूर शहरामध्ये असणं गरजेचं आहे. नगराध्यक्ष पदाचे 2 उमेदवार आहेत सध्या, म्हणजे महायुतीचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसला. या दोन्ही उमेदवारांचं जर आपण अनुभव किंवा कामाचं कौशल्याचं जर तुम्ही तुलनात्मक विचार करणार तर कोण उजवं वाटतं जास्त? विश्वनाथ डांगे बापू उजवे वाटत आहेत, कारण त्यांचं वय कमी आहे, त्यांना काम करायला खूप संधी उपलब्ध आहे. शिक्षण व्यवस्थेमध्ये ते आज चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत, आणि त्यांच्याकडे एक विजन आहे, म्हणून मी त्यांना पसंती दाखवतो आहे. पण दुसरे जे उमेदवार आहेत त्यांचं आता वय झालं आहे. मला वाटते रिटायरमेंटचं वय किती असतं आहे, तर त्यांनी त्या रिटायरमेंटचं विचार करणं गरजेचं होतं. पण आता बघूया काय. तरुणांना संधी मिळते आणि परिवर्तन होईल काय? हो, 100% परिवर्तन होईल. जनतेनं ईश्वरपूरच्या जनतेनं काय ठरवलं? हो, ईश्वरपूरच्या जनतेनं बापूंना नगराध्यक्ष करण्याचं ठरवलं. आपण काय करतो? मी फार्मासिस्ट आहे. ह्या शहरामध्ये बऱ्यापैकी शैक्षणिक सुविधा झाल्या. ज्येष्ठ नागरिकांचा अभ्यासू शहर आहे. असं असताना गेल्या 25 वर्षापासून ह्या शहराचा विकास का बरं फुटला असेल? काय याच्यामध्ये राजकीय हेविदावी होते, काही ठराविक लोकांचा विकास झाला, कसं झालं? ठराविक राजकीय लोकांचाच इथे विकास झाला,
सत्तेतनं पैसा आणि पैशातनं सत्ता असंच समीकरण आजपर्यंत चालू झालं आहे आणि तशाच गोष्टी व्हायला लागल्या आणि जुन्या जुन्या चेहऱ्यांना संधी मिळते, नवीन माणसांना संधी मिळेनाशी झाली आहे, असा पण विषय आहे. 25-25, 30-30 वर्ष असणारे नगरसेवक परत त्यांनाच तिकीट मिळते, परत तेच निवडून येत आहेत, असा सगळा विषय असल्यामुळे युवकांना संधी नाही आहे. अशा पण बऱ्याचशा गोष्टी आहेत. एक युवक म्हणून या येणाऱ्या निवडणुकीकडं आणि येणाऱ्या मतदानाकडं आपण कोणत्या गोष्टी कसे पाहता आणि मतदान कोणत्या गोष्टी करणार? युवक म्हणून बऱ्याचशा शासकीय योजना आहेत, त्याच्यातून रोजगार उपलब्ध केला पाहिजे. MIDC सारखा विषय आहे. MIDCमध्ये जर तुम्ही विचार केला तर खूपसे प्रोजेक्ट हे बंदच अवस्थेमध्ये आहेत. ते चालू असणं गरजेचं होतं. बऱ्याचशा सत्तेमध्ये असणाऱ्या लोकांनाच तिथं त्यांचा उद्योगधंद्याचा हेतू नसतानासुद्धा तिथं त्यांना जमीन उपलब्ध करून दिली जाते आणि त्या जमिनीचा वापर हा ज्या गोष्टीसाठी केला जातो आहे त्या गोष्टीसाठी होत नाही. म्हणून आज युवकांवर MIDCचा प्रश्न जो अडचणीचा आहे त्याच्यावर पण लक्ष देणं गरजेचं आहे आणि ते या लोकांकडून झालेलं नाही. मतदान आता कोणते मुद्दे करणार? बरेचसे मुद्दे आहेत. त्या मुद्द्यांवर एक प्रामुख्यानं कोणता मुद्दा डोळ्यासमोर मतदान करताना? आता तुम्हाला सांगितलं तसंच की जलजीवन मिशन जे आहे त्या पद्धतीनं काम होईल. 24 तास पाण्याचा प्रश्न मिटेल. परत स्वच्छतेचा विषय असेल, स्वच्छतेचा विषय मिटेल. अशा गोष्टींवर मतदान करणार. मामा नमस्कार. नाव काय तुमचं? बाबा धोंडराम टिबे. टिबे. हां टिबे. वय किती आहे तुमचं वय? 15-52. आता किती झाले आता काय आता मला माहिती. 52. होय 75 वर्षाचे आहेत. बरं, एवढ्या निवडणुका तुम्ही बघितल्या, होय. पूर्वीच्या निवडणुका आणि आत्ताच्या निवडणुका, काय फरक वाटतो तुम्हाला? फरक काय आता नवीन लोक नवीन लोक उभं राहिले ती. नाही आता नवीनच असणार की होय. तेव्हाची लोक आता कशी उभं राहतील? आहेत की 40-40 वर्ष झालं नगरसेवक असणारी माणसं आहेत. 40-45 आता असणारी माणसं सलग 40 वर्ष नगरसेवक पद त्यांच्याकडे. हो हो. आणि आता त्यांचं रिटायरमेंट होण्याची वय असताना आता त्यांनी कशासाठी नगरसेवक होत्यात तर ते जनतेनं विचार केला पाहिजे ना. मग तुम्हाला काय वाटते सांगा? नवीनच जेव्हा आधार दिला तिने आम्हाला पाठीशी धरावा, आम्ही त्यासने आधार देत आपलं कडेला जावं. तुमचं मतदान कुठं आहे मतदान? इथंच आहे. इथंच आहे. 6 नंबरमध्ये. 6 नंबरमध्ये विकास झाला आहे का? लाईटी, गटारी, पिण्याची पाण्याची सोय आहे का सगळी व्यवस्थित? काय एवढं गैरसोयीच आहे हो सगळी. होतंय की आता काय मग ठरवलं काय? कुणाचं वार आहे आता? आता वार काय आता माहिती आहे की हां माहितीच आहे की. ते मामा सांगतात म्हणून? नाही आहे मग कडे आप्पांच्या ह्यांच्या सगळ्या ह्यातच मी होतो, सगळे झालं. पण आम्हाला गरीबाला कोण बघणार आहे? कोण बघर असं वाटतं बघ? हा बघणार आता आहे ही नवीन आहे, यासनीच आधार द्यायचा आणि हिने जे येऊन आपल्याला आधार द्यावा. कोण नगराध्यक्ष, नगर परिषद नगराध्यक्ष कोण उभा राहणार माहिती आहे का तुम्हाला? नाव आता हाय येतात हेच की. कोण? डांगे साहेबच हो. अण्णासाहेब डांगेंचे? हो कडे तिथंच होतो मी लहानापासून मोठं नाक्यावर. विश्वासही आहे ते की नाही यांच्या ह्यासनीच आधार द्यायला. होय. मग ठरवलंय तुम्ही यावर? होय होय होय. मित्रा काय ठरवलंय? महायुती होय. मतदान आहे? आहे की. कुठल्या वार्डात आहे? 6 नंबर. काय आता युवक म्हणून काय किती काय शाळा जातो काय नोकरीला आहे? कॉलेज. कितवीला आहे? FY कुठल्या कॉलेजला आहे? KBP. कर्मवीर भाऊ पाटील. हां. मग मला सांग कितवीला आहे? FYला आहे. हां. अजून 3 वर्षानंतर 15वी होईल.
रोजगाराच्या मिळण्यासाठी जवळपास आपल्या शहराजवळ रोजगार मिळावा यासाठी कुणाला मतदान करायला पाहिजे? महायुती. माहिती का पण आत्ता केंद्रात त्यांची सत्ता असल्यामुळं ते म्हणजे रोजगार वगैरे असं इथं मिळेल असं आम्हाला वाटतंय. रोजगाराचा प्रश्न सुटेल? सुटेल. कितवं मतदान आहे? माझं आत्ता दुसरं आहे. खासदारकीनंतर आत्ता नगरपालिकेलाच. आता ह्या शहरामध्ये कोणकोणत्या गोष्टी युवकांच्या दृष्टिकोनातून होणं आवश्यक आहे? मुंबई पुणे सारख्या शहरामध्ये आहेत आणि इथं कमतरता आहे, ती झाली पाहिजे असं वाटतं. IT पार्क वगैरे, अभ्यासिका, MIDC चांगली झाली पाहिजे. बाहेरची पोरं आता जत वगैरेची पोरं इथं आल्यात, त्यांना राहायची सोय वगैरे हॉस्टेल असं झालं पाहिजे. ईश्वरपूर एक मोठं व्यापारी केंद्र आहे, एक डेव्हलपमेंट म्हणजे भविष्यात वाढणारी ही शहर आहे. काय ह्या शहराचा जर विकास करायचा असेल तर काय करायला लागेल? काय काय पाहिजे? म्हणजे युवक म्हणून एक युवकाचा प्रतिनिधी म्हणून सांगा काय. नोकरीची संधी आपल्याला या शहरात पाहिजे. म्हणजे नोकरीची म्हणजे केंद्राने वगैरे आता इथं आम्हाला वाटतंय मिळेल इथे संधी. MPSC मगाशी मला स्पर्धा स्पर्धा परीक्षेचं आता त्यांनी अभ्यासिका वगैरे क्लासेस आपले शासनातर्फे इथे चालू करावे. उमेदवार जेव्हा इकडे तुमच्याकडे मत मागा येत आहेत त्यांना ह्या गोष्टी सांगताय का? सांगितल्यात की. काय सांगितलं तेव्हा त्यांनी? आम्ही म्हणले अभ्यासिका वगैरे पोरांचे शिक्षणासाठी म्हणलं स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यासिका वगैरे तुम्ही चालू करा. दिले त्यांनी आश्वासन. डांगे साहेबांनी आम्हाला सांगितले की चालू करू आम्ही लवकरात लवकर. आश्वासनामध्ये एक त्यांच्या म्हणजे आत्ता ज्या सभा वगैरे आहेत त्यामध्ये त्यांचा मुद्दा पण आहे की आपण शहरात ठिकठिकाणी जे लोक भरती वगैरे करतात किंवा MPSCसाठी करतात त्यांना अभ्यासिका वगैरे उभारो आणि मार्गदर्शन केंद्र उभारो. म्हणजे मी 1-2-3 सभा त्यांच्या बघितल्या तर त्यांच्या आश्वासनामध्ये जाहीरनाम्यामध्ये ती गोष्ट आहे. विश्वास बापूंनी सांगितले नगरपालिकेतर्फे आम्ही पोलीस भरती करणाऱ्या मुलांना आम्ही हे करतो म्हणजे क्लासेस वगैरे आम्ही हे करू शकतो. मोफत नगरपालिकेतर्फे. आता या ठिकाणी 2 प्रकारचं एक सत्ता केंद्र आहे. एक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि महायुती. या दोन्ही पक्षाचं तुलनात्मक म्हणजे कम्पॅरिझन जर करायचं झालं तर याच्यामध्ये कोणाच्याकडं कोण तुमचा विकास करेल किंवा कोण तुमची कामं पूर्ण करतील असं वाटतं? आणि कोणाचं नगरसेवक म्हणून ह्याच्यावर कोण बसलं पाहिजे? नगराध्यक्ष म्हणून या पालिकेमध्ये तुमच्या सभागृहात कोणाला पाठवलं? काय ठरवलं? महायुती. विश्वास बापूच बसतील असं आम्हाला वाटते. कारण का तर त्यांचं काम पहिल्यापासून त्यांचे कॉलेजेस आहेत, त्यांचं काम म्हणजे त्यांना अनुभव आहेत खूप कामाचे आणि नवीन चेहऱ्याला संधी मिळावी अशी आमची हे आहे. आता काही या ठिकाणी युवक आहेत आणि त्या युवकांना ह्या निवडणुकीच्या निमित्तानं काय वाटतंय? त्यांच्या काय संकल्पना आहेत आणि त्यांना ह्या शहराचा विकास करायचा असेल तर त्यांच्या डोळ्यासमोर कुणाला निवडून दिलं पाहिजे, कुठली सत्ता पाहिजे याचं आपण जाणून घ्या. मित्रांनो नमस्कार. नमस्ते सर. लाईव्ह मराठीमध्ये तुझं स्वागत. थँक्यू सर. नाव काय आणि काय करतो सध्या सर? माझं नाव सर श्रीधर रमेश सुतार. मी राहणार नमाजिद घ्याजवळ. मी सर डिप्लोमा मेकॅनिकल कंप्लीट आहे माझं. आणि जसं की मी जेवढं पाहिलं आहे तेवढं आत्ता जे उमेदवार आहे अर्चना पाटील त्यांनी भरपूर मदत केली आहे. मी त्यांच्यामुळं 3 टाइम्स नॅशनल आहे आणि 7 टाइम्स स्टेट खेळलो आहे. तर त्याच्यामध्ये फुटबॉलमध्ये तर त्यांचा सपोर्ट चांगला आहे. राजकारणात ते आत्ता आल्यात पण त्याच्या आधी समाजकार्य त्यांचं भरपूर आहे. भरपूर त्यांनी अशी मुलं ज्युनियर टीम आहे, सिनियर टीम आहे, भरपूर कमीत कमी 10 ते 12 लोक म्हणजे आमच्या ह्याच्यातली नॅशनलला गेल्या, स्टेटला गेल्यात. आत्ता पण सध्या गेल्या वर्षी 18 जणांची टीमवरती गेल्या. तर आणखी पण बऱ्याचशा स्वरूपात त्यांनी मदत केल्या. आता मी त्यांच्यात आहे रुजत आहे. बरं वाटतं की बाबा त्यांनी काय मुलं काय मुली वरती गेल्या. आता काही मुलं त्या सर्टिफिकेटवर नॅशनल खेळून परत आता आर्मी भरतीची तयारी चालू आहे. माझी पण इन्कम टॅक्सची तयारी चालू आहे. तर बघू काय होते. बाकीचं काय ईश्वरपूर म्हणजे पूर्वीच्या इस्लामपूर आता ईश्वरपूरमध्ये बऱ्याच मला ऐकलं की खेळाडू भरपूर आहेत. म्हणजे कबड्डी असेल, फुटबॉल असेल किंवा इतर काही खेळाडू आहेत.
इथून भरपूर प्रमाणात म्हणजे एखादं क्रीडा संकुल मोठं आंतरराष्ट्रीय स्तरासारखं या ठिकाणी झालं पाहिजे का नको नगर परिषद? झालं पाहिजे सर. आम्ही जवळजवळ 10 वर्ष झाली मागणी करतो स्टेडियमसाठी इथं मागं ख्रिश्चन बंगल्यावरती. असं एकही अर्ज नाही की तिथं आम्ही मेन्शन केलेलं नाही. ज्या वेळेस साहेब येऊन गेले इकडे जयंत पाटील साहेब, त्यांना आम्ही 10 ते 12 अर्ज दिले की आम्हाला एक क्रीडा संकुल तयार करून द्या. कारण सांगली जिल्ह्यात बोलला तर माझ्या हिशोबानं मला असं वाटतं की प्लेयर्स ऑल गेम्समध्ये जास्त इस्लामपूर आणि वाळव्या तालुक्यात आहेत. बरोबर. आष्ट्यात आहेत. आता आष्ट्यासारख्या ठिकाणी जवळजवळ 25 ते 30 मुलं खेळतात सिनियर ज्युनियरची मिळून. तर ते आम्ही अर्ज केला होता पण ते अजून काय आमचं ते काय मान्य केलं नाही त्या टायमाला. मग आता आम्हाला राहुलदादांनी सांगितले की ते आता स्वतःच्या खर्चाने आम्हाला एक ग्राउंड तयार करून द्यायला लागलेत. मग ते जसं होईल तिथं आणि आमची संख्या वाढेल, आणखी मुलं वरती जातील. पण ते काय त्यांनी साहेबांनी काय त्यावेळेस करून दिलं नाही. आत्ता मला सांग की ह्या नगर परिषद निवडणुकीमध्ये महायुती आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आहे. क्रीडा संकुलाचं काम असू दे, खेळाडूंना जे काय आर्थिक पाठबळ मिळण्याचं काम असू दे, कोण करेल असं वाटतं? आता माझ्या मते तर मला असं वाटते की ते एकमेव काम महायुतीच करू शकते. कारण माझ्या हिशोबानं मला सपोर्ट जो केला आहे तो राहुलदादांनी भरपूर केला आहे, म्हणजे अर्चनाताईंच्या मिस्टरांनी. तर मला असं वाटतं की तेच करतील. आणि आम्ही एक वेळ निशिकांत दादाकडे गेलो, संजय अण्णांचा पण मोठा त्याच्यात हात आहे. बाकीचं तुम्हाला सांगतो मी, अजून एवढ्या गोष्टी सगळ्या झाल्या. आता मी ॲट अ टाईम इंटरनॅशनलला माझी एक निवड झाली होती, तिथं मला 22 लाख मागितलेली. तर हा जो काय प्रकार आहे, तर माझं एकच म्हणणं आहे, कुठं ना कुठं तरी कनेक्शन असतेच प्रत्येकाचं. तर हे कुठंतरी बंद झालं पाहिजे. माणसाच्या टॅलेंटला स्किलला तुम्ही इम्पॉर्टन्स द्या. नको तिथं पैसे काय पैशाच्या वाट्यात निघून जातात, माणसं तशीच राहतात. एखाद्या मुलाचं आयुष्याचा करिअरचा विषय असतो, तिथं कुठंतरी विचार केला पाहिजे प्रत्येकाने. बरोबर. धन्यवाद सर. 25 वर्ष ह्या तालुक्याचं प्रतिनिधित्व जयंत पाटील साहेबांनी केलं. 31 वर्ष. तर असं असताना जसं या मित्राचा की क्रीडा संकुलाचा प्रश्न असेल, आणखी कोणाचा काय हे खऱ्या प्रमाणात सुटले पाहिजे. युवक म्हणून काय वाटतं? युवक म्हणून पहिली गोष्ट हे सगळे सुटले पाहिजे आहेत. भरपूर मुलं आपल्या ईश्वरपूरमध्ये खेळाडूमध्ये असतील, शिक्षणामध्ये असतील, प्रत्येक क्षेत्रात आपल्या ईश्वरपूरमधली मुलं खूप मोठ्या संख्येने आहेत. आणि त्यासाठी जर आपल्याला सपोर्ट एक हवा असतो आहे, तो सपोर्ट म्हणून आम्ही बापूंकडे बघतो आहे. बापू ज्या वेळेला बापूंना आम्ही फोन केला आहे, बापू आमची अशी अडचण आहे, बापू तिथं आमच्यासाठी पाठीशी उभा राहिलेत. जे कुठं पण अडचण येऊ द्या आम्हाला, तिथं बापू आमच्यासाठी आहेत. आणि बापूंचा आम्हाला ठरलेला एक प्रश्न आहे, मी आहे, तुम्ही पुढची खेळत राहावा. त्यासाठी आमची पोरं प्रयत्न करतात. आता येणाऱ्या नगराध्यक्षाकडून आपण काय अपेक्षित आहे? काय कामं होणं गरजेचं? येणाऱ्या नगराध्यक्षकडून जर बापू निवडून आले तर आम्ही पहिली मागणी केल्या आमच्या ईश्वरपूरसाठी, म्हणजे ठराविक जे शिवनगरचा वॉर्ड आहे त्यासाठी आम्ही ई सेवा चालू करायचं म्हणतो आहे, जेणेकरून लोकांचे प्रश्न सुटतील. योजना आत्ता आपल्या केंद्रात सरकार आहे, राज्यात सरकार आहे, त्यामुळं काय असेल ती कर्ज म्हणा, लाडक्या बहिणी योजना म्हणा, या सगळ्या आपल्याला लवकरात लवकर सुविधा जर आपली लाडकी बहीण चालू आहेच की, पण त्यासाठी लागणारे बाकीचे काय काय असतील ते जर बापू निवडून आले भाजपाकडून तर इथं जलद गती मिळेल आम्हाला. म्हणजे महिलांचे बरेचसे प्रश्न सुटतील, युवकांचे जर कुठे प्रॉब्लेम येत असतील ते सगळे प्रॉब्लेम सुटतील, अशी आमची इच्छा आहे. म्हणजे असं आम्हाला वाटतं. आता यावेळेस पाऊस पडला होता, भरपूर प्रमाणात पाऊस पडला. या ठिकाणी नागरी सुविधा आहेत. सत्ताधाऱ्याकडून इतके वर्ष जी सत्ता होती, या शहराचा नियोजनबद्ध विकास झाला आहे का? असा परिपूर्ण म्हणता येत नाही की झाला आहे असा परिपूर्ण विकास. तसं जर विकास म्हणला तर आता 31 वर्ष त्यांची सत्ता होती. म्हणजे मागे जर आपण विचार केला तर कितीतरी वेळी त्यांनी सत्तेत सहभागी आहेत ते. मग तसं पाहिजे तर अजित पवारचा जर आपण 12मध्ये विचार केला तर त्यांनी किती विकास केला आहे, तसा इस्लामपूरचा विकास झालेला नाही. आमदार पाटील साहेब म्हणले की मी इस्लामपूरचं बारामती करणार, ती जात दिसत नाही ना बारामती. दिसते बारामती कुठे दिसते का? बारामती केलेलं नाही तिने. 31 वर्षात सगळा भोंग कारभार आहे, लक्षात घ्या. निष्कांत दादा 5 वर्षे फक्त होते
नगराध्यक्ष आहेत, त्या 5 वर्षात 31 वर्षाची कामं आणि 5 वर्षाचा हिशोब केला तर जी 5 वर्षाची कामं झाली ती 31 वर्षात झाली नाहीत, हे लक्षात घ्या. योजना अजून कुठल्या प्रलंबित विकास आहेत. म्हणजे बारामती व्हायचं असेल तर कुठला विकास झाला पाहिजे? भरपूर योजना आहेत. अंडरग्राऊंड ड्रेनेजचा विषय आहे, स्ट्रीट लाईटचा विषय आहे, रस्त्यांचा विषय आहे. ठिकठिकाणी पाणी साठते पावसात. अति पाऊस झाला की बऱ्याच ठिकाणी वाहनांची कोंडी होते. असे बरेच प्रश्न आहेत, ते अजून सुटलेले नाहीत. बऱ्यापैकी 70% सोडवण्याचा प्रयत्न मागील 5 वर्षात झाला आणि बाकीचे जे 2-3 वर्ष होते ते प्रशासनाचेच होते. त्यात कोणी कुठला नेता हस्तक्षेप करणारा नव्हता. त्यामुळं हे जे आता जे म्हणत आहेत महायुतीच्या नावाने जे बॉम्ब मारत आहेत त्यांनी नीट विचार करावा. 5 वर्षाचा आणि 31 वर्षाचा ह्या दोन्ही ह्याच्यात किती विकास झाला. फार पूर्वीपासून ऐकतोय, तुम्हाला सांगतो मंडईत तुम्हाला आता पीर बाबांचं एक मंदिर आहे, दर्गा आहे, तिथं बोटिंग क्लब चालू करणार म्हटले साहेबांनी. असं प्रत्येक जाहीरनाम्यात वचननाम्यात त्यांच्या आहे, तुम्ही बघू शकता. अजूनपर्यंत बोटिंग क्लबचा विषय प्रलंबित आहे, अजूनपर्यंत तिथं काही सुविधा नाही. असे बरेच प्रश्न आहेत. ही 5 वर्षात जी विकास कामं झाली ह्याचा आणि त्याचा पूर्ण अभ्यास केला तर लक्षात येईल आपल्या की विकास खरा कोणी केला. त्यामुळं आमचं तर ह्या पंचवार्षिकला जी मत आहे की भाजप आणि महायुतीच्याच सगळ्या उमेदवारांची 100% निवडून येणार आहेत आणि महायुतीचीच सत्ता ईश्वरपूरमध्येही येणार आहे. आणि त्या योजनेतनं जे आपल्याला जे निधी येणार आहे ते राज्य सरकारचं असेल किंवा केंद्र सरकारचं असेल त्या माध्यमातूनच बापू आणि बाकीचे सर्व नेते आमचे हे विकास कामं 100% गतीनं करतील आणि 100% ईश्वरपूरचं त्याने नाही केलं पण बापू आणि सगळे माहितीतले नेते आमचे हे बारामती करतील, शांघाय करतील, एवढं मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. धन्यवाद. आपण मला सांगा गेल्या म्हणजे जोपर्यंत सत्ता होती ईश्वरपूरची जयंत पाटील साहेबांच्याकडे, विधानसभाचे प्रतिनिधित्व ह्या मतदारसंघात ते करतात. असं असताना ह्या विधानसभेला पूर्णपणे नाकारलेला आहे. मग एकंदरीत ह्या संपूर्ण थोडक्यात हा पराभव स्वीकारावा लागला आहे निशिकांत पाटलांना. एकंदरीत ह्या संपूर्ण याचा लेखाजोखा पाहता त्यांच्या एकंदर कार्याचा सांगली शहरातला जो वाळवा तालुका आहे ह्या तालुक्याला जागतिक पटलावर स्थान मिळू शकलं असतं का? 100% मिळालं असतं, 100% मिळालं असतं. पण कारण का निसर्ग म्हणजे पाणी सदन आहे, हो सगळं सगळ्या बाजूनं जर तसा विचार केला मग इथं अजून विकासाचा नाही. कसं झालं आहे, ठराविक लोकांचाच फक्त विकास झाला आहे ह्यात. म्हणजे जी सर्वसामान्य लोक आहेत त्यांचा काही विकास झालेला नाही. ते त्या मरणानंच जगतील, त्यांचं रोजचं रुटीन आहे ना ते त्याप्रमाणे जगतील. ते हे ठराविक लोकांचा फक्त विकास झाला, बाकी जास्त असं कोणाचा विकास झालेला नाही. तुमचे औद्योगिक बाम आहे, हां ठीक आहे, MIDC आहे, MIDC आहेत. पण आता MIDC तुम्ही बघायला गेला असा तर काही ठिकाणी बंद पडलेले आहेत. बॉम्बे रेवनसारखी कंपनी आहे मधल्या काळात चांगली चालू होती आणि ती अचानक बंद पडली. का बंद पडली असं? आता त्याला कारणं भरपूर आहेत. म्हणजे का नेमकं आहे तर असं समक्ष आपण काय म्हणजे सांगू शकत नाही का बंद पडली. पण आता अशी एवढी मोठी बॉम्बे रेवनची कंपनी होती म्हणजे तिथं आपल्या लोकांनी मिळत होता, उद्योग मिळत होता, मग तीसुद्धा बंद पडली. मग आता इथं म्हणजे तुमच्या वाघावडी फाट्यापाशी म्हणजे अजून ती उद्योग म्हणजे MIDC चालू होणार आहे, ती नसते अजून नाव चालू आहे किंवा चालू होणार आहे चालू, अजून तर काय तिथं अजून हे नाही. म्हणजे असं आडकाठी चालू आहेत नसते. ठराविकच आपलं फक्त उद्योग चालू करायचं, ठराविक आपलीच लोक तिथं घ्यायची आहेत आणि आपलीच फक्त चालवायची असा प्रकार चालू आहे. यावेळेस जनतेनं काय ठरवलं आहे? वारं कोणाच्या बाजून फिरणार? नाही, वारं म्हणलं कसं आहे आता ज्या म्हणजे महायुतीनं जे आता ज्या स्कीमा सगळ्या चालू आहेत त्यांच्या त्या म्हणजे ज्या लाभार्थी आहेत त्यांच्या अकाउंटला पेमेंट जाते. म्हणजे डेट आउट म्हणजे कंटिन्यू त्या व्यक्तीच्या अकाउंटला पेमेंट जाते. म्हणजे याचा अर्थ काय आहे की जी स्कीम येते ती परिपूर्ण त्या लाभार्थीच्या हातात जाते. त्यामुळं महायुतीच 100% इथं येणारच आहे, त्यात काही दुमतच नाही. काय गुलाल कोणाचा आहे? गुलाल महायुतीचाच, भाजप महायुतीचा गुलाल आहे. काय ठरवलं मतदारांनी पूर्ण विचार करून ठरवलेला आहे की महायुतीचंच सर्व उमेदवारांना निवडून द्यायचं आहे. तर आज आपण ईश्वरपूर या शहराचा नागरिकांचा जो काही कौल आहे, जो काही त्यांचं मत आहे जाणून घेतलं.
2 डिसेंबरच्या मतदानादिवशी नागरिकांना कोणकोणत्या मुद्द्यावर मतदान करायचं आहे, नागरिकांना ह्या शहराकडून, ह्या येणाऱ्या नगरसेवकाकडून, नगराध्यक्षाकडून कोणकोणत्या विकास कामाची, कोणकोणत्या त्यांच्या गरजा आहेत, या गरजा या नागरिकांनी आपल्या लाईव्ह मराठीला सांगितले आहेत. येणाऱ्या निवडणुकीमध्ये 2 तारखेच्या ह्या मुद्द्यावर नागरिक मतदान करत असतील तर सरकार कोणाचं बनेल आणि सत्ता कोणाच्या हातात असेल, नगर परिषद चाव्या कुणाला मिळणार, हे येत्या 3 तारखेला ठरेल. लाईव्ह मराठीसाठी संदीप कांबळे, ईश्वरपूर. सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये 35 वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी. तब्बल 22,000हून अधिक यशस्वी विद्यार्थी, इयत्ता 8वी ते 12वीसाठी विशेष तयारी वर्ग, स्वतंत्र अभ्यासिका, अनुभवी शिक्षक, मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय. प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी, बहादूरवाडी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. मोबाईल क्रमांक 91 58 66 89 89 आणि 99 60 88 88 33.